पुणे नाशिक मार्गावर देखील नवीन ट्रॅकच्या चाचण्या सुरू झाल्या असून खोडद येथील जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेमुळे या मार्गाला प्राधान्य दिले जात आहे। पुणे लोणावळा मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकचे काम लवकरच पूर्ण होणार आहे। पुणे नाशिक उच्चगती रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचे म्हणजेच रिअलाइनमेंटचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली। हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर जोधपूर एक्सप्रेस व MGR चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस या गाड्यांचे उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य मान्यवर उपस्थित होते। पूर्वी ठरवलेला हा मार्ग खोडद पुणे पासून सुमारे 60 किलोमीटर येथील जॉइंट मेटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच JMRT या अत्यंत संवेदनशील खगोलशास्त्रीय प्रकल्पाच्या 15 किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्रातून जात होता। या मार्गामुळे JMRTच्या खगोल निरीक्षणावर परिणाम होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती, कारण हा टेलिस्कोप अतिशय क्षीण रेडिओ संकेतांचा अभ्यास करतो, जे सहज व्यत्ययास कारणीभूत ठरू शकतात। JMRTच्या संवेदनशीलतेची सरकारला जाणीव या मुद्द्यावर बोलताना रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की JMRT ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाची यंत्रणा आहे। ती 23 देशांच्या सहकार्याने उभी राहिली असून तिच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही मार्गाचा पुनर्विचार केला आहे। आता नवीन मार्ग तयार केला गेला आहे, जो JMRTच्या संवेदनशील क्षेत्रापासून दूर जाईल। JMRTमध्ये 30 विशाल अँटेना आहेत, प्रत्येकी 45 मीटर व्यासाचे आहेत। ही यंत्रणा 150 मेगाहर्ट्ज ते 1420 मेगाहर्ट्ज या रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये काम करते आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र म्हणजेच NCRA या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या TIFR अखत्यारीत येते।